विनंती आहे त्याच विश्वासाने आम्हाला परमार्थ करायचा माऊली, तेवढाच विश्वास पुरेसा आहे. पण आम्ही एवढा भारी परमार्थ करतो बघा. पुरणपोळीचा स्वयंपाक केला माय करतात का? आमच्याकडे करतात, तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं? जस्ट आस्किंग का माय माऊल्या, बोलत जा, आनंद व्यक्त करत जा. चला मग मला सांगा, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, स्वतःलाची पोळी करता केवढी असते ग? स्वतःची अड्डी अर्घ्याची पोळी केवढी असती? ताटवर असते की नाही? आणि जी देवाला करता ती केवढी असती ग? है ग माय मावल्या, देवाची एवढीच असते की नाही? अजून तोंड घेऊन लई स्वाभिमानाची गोष्ट आहे. बरं काय वाटतं, देवघरात दिसतो तेवढा आणि मंदिरात असतो तेवढा परमात्मा आहे. प्रथमतः देव कधीच दिसत नाही. देवाचं स्वरूप रंग नाही, रूप नाही. देवाला रंग रूप आकार नाहीये, निर्गुण निराकार परमात्मा आहे. कुठलाच आकार आपण शास्त्राच्या आधारावर आकार निर्माण केलेत. त्या टीव्ही वाल्यांनी इतकं वाटोळ केलंय त्या आकाराचं. देवा तर टीव्ही वाले अशा दाखवतात की बघू वाटत नाही देवीकडं. इतकी स्टायलिश देवी नसते रे. स्टायलिश म्हणू नका, पण इतक्या कमी कपड्यांची देवी बिलकुल नसते. सत्य जरा स्वीकारा. मग देव हा आकारा उकाराने बनत नाही, देव हा भक्ती भावनेने बनतो. देव कधीच दिसत नाही, मेलात तरी दिसणार नाही. कारण मायबापा हो, देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. एक साधा प्रश्न विचारू, ज्याला घरातले मायबाप कळले नाही त्याला देव कळणार आहे? कळणार आहे? ज्याला नीतिमत्ता कळली नाही त्याला भक्ती कळणार आहे? ज्याला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे? अरे काय प्रामाणिकपणाची उदाहरणं आम्ही द्यावे? आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. इतका प्रामाणिक देश आहे महाराज आमचा. आणि इतक्या प्रामाणिक देशात आम्ही परमार्थ सांगायचा म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे. आणि त्यातून महत्वाचं काय, लोकांना लाचारीचं चालतं, कष्टाचं. हे बघा, देव मूर्ख नाही. देव कुणालाही यश, संपत्ती, प्रसिद्धी देत नाही. कळतंय तुम्हाला? देव वेडा, चुकीच्या माणसाच्या हातात यश देत नाही. यश दिल्यावर माणूस चुकीचा होतो, हे सत्य आहे. यश त्याच्याच हातात पडतं जो कष्ट करतो, पण पुन्हा त्याला ते सुधरत. रावण येडा नव्हता, त्याला भेटल्यावर पचलं. रावण काय येडा होता का? 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहेत रावणाचे. उपनिषद पाठ आहेत रावणाची, शास्त्र पाठ आहेत रावणाचे. असं हुशार आहे रावण. लंका कोणाची? लंका कोणाची? लंका कोणाची? बिका पाटलाची. एवढं बोलून सुद्धा पाठीमागचे 2-4 दटकुले बोलतच नाही. त्याला महाराजाची जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर माणसात म्हणणार आहे एवढी बोंबलत होती, सगळे बोलले, पट्ट्या बोललाच नाही. ते चुकतोय महाराज. करता कशाचा? अरे 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी खाण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव ओळी, गजानन सटवी करी, बाळणपण ही सत्ता रावणाची. तरी दरवर्षी लोक जाळतात. आपण माजी ग्रामपंचायत सदस्य तरी आपण मारुतीच्या पाया सुद्धा असा पडतो. मारुती येतो चुकून जरी तुझ्याकडे बघितलं ना तो वाटोळ होईल महाराज. त्याच्यामुळं पाया तरी नीट पड. बरं पडू नको. तू पड म्हणलाय का? पडू नको ना, गपरा ना. एकतर माणसाने संसार करावा, नाही तर परमार्थ करावा. दोन्ही नावेत पाय टाकून पहिलं तीराला जाता येत बिलकुल नाही जाता येत. सगळीकडेच मी शाणा म्हणून चालत नाही. लंका कोणाची? हा, रावणाची. लंका महादेवाची. कोणाची? महादेवाची. लंकेची पार्वती. कळतंय? लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. रावणाचं लंका निर्माण महादेवानं केली, रावणानं. पण रावण हा शिवभक्त होता. आजच्या स्थितीला सुद्धा, आजच्या क्षणाला सुद्धा रावणासारखा शिवभक्त दुसरा प्रथम हा रावणच आहे.
धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचं. एवढा रावण मोठा शिवभक्त आहे. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, तो पूजेतनं उठला नाही. निष्ठा बघा, कुणाला आणायला लावलं नाही. श्रद्धा बघा आणि स्थिरता बघा, प्रेम बघा, भक्ती बघा. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वा शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं, पण पूर्ण अपूर्ण पूजा ठेवली. एवढा महान शिवभक्त तरी लोक राक्षसच म्हणतात. त्याचं कारण आहे माज. मराठी भाषेत, संस्कृतमध्ये अहंकार, मराठी भाषेत काय? माज, जो आम्हाला लई आहे. रावणाचं टिकलं नाही रे. मी विचार करते कधी कधी, काय होणार आहे आपलं. बरं, लंका महादेवाची स्थापत्य शिवभक्त असल्यामुळे आणि रावण हुशार असल्यामुळे महादेवानी वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलं. कशाच्या? बंगले असतील ना तुमचे, मग घर बांधल्यावर आधी कशाची पूजा असते? वास्तू हा राक्षस आहे, तो नवीन घरामध्ये राहतो, त्याच्या शांतीसाठी वास्तुशांतीची असते का? तुम्ही घरातच राहता ना, हा मग असते. मग महाराज वास्तुशांतीचे मंत्र म्हणायला रावणाला बोलवलंय. रावणाने एवढे शुद्ध आणि स्वच्छ मंत्र म्हणलेत. आधीच देव बोळा. महादेव कसं आहे? शिवचक्र कसं आहे? नाथबाबा म्हणतात ना, शिव भोळा चक्रवर्ती. कसा आहे? भोळा आहे. आता देव जर भोळा आहे तर तो आधीच भोळा, त्यातनं खुश झाला. देव म्हणला, रावणा काय मंत्र म्हणलेस रे? काय मागायचं ते माग. आजकाल कीर्तन झाल्यावर कोण म्हणतच नाही. काय कीर्तन केलं, काय मागायचं ते माग. पहिलं कसलं भारी होतं महाराज बरं का. लोक म्हणले काय घे म्हणतोय देव, रावणाकडं कुठं मागणी मागतात होय. रावण म्हणला, देवा जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. रावण म्हणला, एवढाच कुळ काय द्यायचा तर अख्खी लंका द्या. होती कोणाची? होती कोणाची? झाली कोणाची? तुम्हीच रे, तुम्हीच रे, तुम्हीच माझे महाराज फक्त. हा, मग मला सांगा, झाली रावणाची पण टिकली का? अर्थात नाही. मग हे असत्य आहे, हे कळेपर्यंत माणसाचं ज्ञानही पचनी पडत नाही महाराज. ज्ञानी असूनही फायदा नाही. माणसाला तत्परता कळली पाहिजे, समर्पकता कळली पाहिजे. या अहंकारामुळे तुम्ही आहे ना, जे सुख आहे ना उरलं सुरलं आयुष्यात, ते पण घालवता बघा. मग देव समजून घ्यायचा नसतो महाराज, देव अनुभवायचा असतो. आणि आमचे शंकराचार्य वर्णन करतात, परमात्मा एवढा मोठा लहान देव, मनोज कर्वमोचनम विशाल लोल लोचनम मनंग रंग सागर मनमामि कृष्णनाग बसे ब्रसे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तक सुनाद वेणु हस्तक गोपवीत गोपिक मनमामि कृष्णनागरम बसे ब्रसे कमंडनम समस्त पाप स्वभक्त चित्तरंजनम सदैव यत्ननंदनम. कळलं? काही ढेकळं कळलं का? काय नाही माऊली, सोपं होतं. हरिमुखे म्हणा, या सगळ्याचा अर्थ एवढाच होता. देव केवढा मोठा आहे. एक गर्वाची अहंकार जराची कमी करा, तुला देव दिसेल. कुठं देव दिसेल? सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश. कुठल्या स्वरूपात येईल परमात्मा सांगता येत नाही. नामदेवरायांकडे कुत्र्याच्या स्वरूपात आला, नाथबाबांकडे गाढवाच्या स्वरूपात आला, आमच्या जनाईकडे वेगळं स्वरूप, मुक्ताईकडे वेगळं स्वरूप, तुकोबारायांकडे वेगळं स्वरूप. कधी बहीण, कधी भाऊ, कधी चुलता, कधी भ्राता, कधी काय म्हणाल ते स्वरूप आहे. कारण आमचा परमात्मा अनेक स्वरूपांनी भरलेला आहे. करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री
हमरा कौन नाही, हमरी उलझन सुलझावो भगवन, तुमरे प्रिय हमरा कौन नाही. इतका गोड आहे ना देव. बरं रागतो बरं का, आम्ही म्हणत नाही फक्त विठू माझा लेकूर बाळा. काय कौतुक करा महाराज माझ्या परमात्म्याचं. जगद्गुरु तुकोबार आहे. तुका आकाश एवढा अनु रेणू या तोकडा, आकाशापेक्षा मोठे अनुपेक्षा लहान असणारे तुकोबार आहे. ज्यांच्या नामाने यमही कापावा एवढी ताकद ज्यांच्यामध्ये आहे. महाराज त्या तुकोबारायांकडे काही कालांतराने गरिबी आली. म्हणजे तुकोबाराय गरीब होते असं तुकोबारायांसारखी श्रीमंती तुमची आमची विचारही करू शकत. 65 लाखाची सावकार की तुकोबारायांची. किती लाखाची? आत्ताचे नाही, 350 वर्षापूर्वीचे. आजच्या स्थितीला 60,000 रुपये तोळा हिशोबानं सोनं चाललंय. बरोबर बरोबर का? म्हणजे एक अंदाज पंचेरे 60च्या हिशोबाने चाललाय. मग आता मला सांगा 60,000 तोळा 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा होतं? बाईनं मोठे आहेत ना तुम्ही. तुमच्या लग्नात किती ना तोळा होतं? सॉरी, तुमचं लग्न झालंय का? ते महत्वाचं आहे महाराज, नाही का? लग्न गोष्ट अशी ना करू वाटतं रे दादा. पण कोण म्हणलं करू नका? आसोनी संसार केलंच पाहिजे रे. कोण करायचंच. कोण म्हणलं संसारात दुःख आहे परमार्थात सुख आहे? तुमच्या मान्यावर आहे बघा माऊली. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षरात पार्थमय्या विशुद्ध चेतसा. हे जर अवघड आहे म्हणजे दिसतोय तो भवसागर तुमच्या आमच्या तरण्यावर अवलंबून आहे. आणि तरायचं असेल तर अखंड चिंतन विठोबा करू नये असं नाही. मग कोण म्हणलं संसारात सुख नाही दुःख नाही? बायको करावीच लागते. सगळे करतात, कोण करत नाही? म्हणे करे दादा तुमचं लग्न झालं, बायको गेल्या. बरं बरं झालं महाराज. दादांचं लग्न झालं महाराज. आता लग्न झालंय तरी संसारात परमार्थात आहेत ना. तर कोण म्हणलं प्रत्येकाला बायको लागते? त्याचं काय? आता टाळकऱ्यांना सुद्धा वाटतं एवढं 2 तास टाळ घेऊन उभं राहिलो, घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे महाराज. मंगेश महाराजाला वाटतं एवढा बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे. आमच्या पंढरी बुवांना वाटतं, महाराजांना वाटतं एवढं सुंदर गायलं, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं चोळाय दाबाय काय चोळाय काय एकच महाराज. बरं का? बायको पाहिजे आणि असलीच पाहिजे, सहसंगनी पाहिजेत. मजा नाही त्याच्याशिवाय. हा पण कसं आहे ना, आजकाल अवघडच झालंय. प्रेम वेगळं, वासना वेगळी. आमच्या तरुण मंडळीचं काय झालं माहिती आहे? कन्फ्युजन झालंय. माऊली बहीण आहे म्हणून सांगते, चुकलं तर माफ करा, शब्द कठीण असू शकतात माझे. पण स्त्री अशी गोष्ट आहे, आपलं शास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा मान आहे ना तिथं भगवंताचा वास आहे. आणि ताकद एवढी आहे ना स्त्रीमध्ये. माय तुम्ही कमी नाहीत ग. कौतुक वाटतं माय, जेवढं आम्ही करू शकत नाही तेवढं तुम्ही करता. माझी आई कीर्तन करायची आई आहे. मी कीर्तनकार आहे म्हणून माझ्यापेक्षा कमी हुशार आहे असं? माझी आई माझ्यापेक्षा हुशारच आहे. मी तिच्यापेक्षा 4 पुस्तकं जास्त शिकले म्हणजे मी हुशार आहे असं? आई ती आईच रे. कौतुक करावं असं वाटतं बायकांचं वाऱ्यात. अजून सुद्धा माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच एक आंघोळ होईल. खरं आहे का खोटं आहे? हां, आता मला सांगा याचा कुठं पुस्तकात धडा आहे का चिपळी लावा म्हणजे एक आंघोळ होती? पण किती हाय क्लास. हां, माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं फेकत, गोधडी शिवती पण फेकत. माझ्या आईला 7 स्टार नाही तर 5 स्टार हॉटेलला नाही, आईस्क्रीम खाऊ घाला, चमचे घरीच आणणार गॅरंटी. इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण तिला त्या रुपयाची जाणीव आहे. तिला माहीत आहे माझ्या नवऱ्यानं रक्ताचा घाम करून गाळला तेव्हा माझ्या ताटात भाकरी पडली आहे. ती लबाडीचा रुपया खाणार नाही आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देणार नाही. एवढं डोकं माझ्या आईला आहे. कौतुक आहे मला तिचं. आणि हेच वैभव मला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो धन्य माता पिता, माझे आईबाप श्रेष्ठ आहेत म्हणून मी गुणवान आहे. बाकी काही कौतुक वाटतं मला माझ्या बापाचं. अजूनही माझा शेतकरी बाप दारात कुत्रं आलं ताटातली चतकोर कुत्र्याला टाकतो. स्वतः उपाशी राहील पण दारातलं कुत्रं उपाशी जाऊ दे. ही श्रीमंत अवलादी कुत्री सांभाळते ती. तुम्ही मला सांगा आता ही कुत्री सांभाळते ती म्हणजे ही घ्या समजून महाराज. काय गरजच नाही ना रे. लेपट सांभाळतो का जेपट सांभाळतो कशाला रे? मायबापाला अन्न नाही रे तुमच्या. आणि हे बंगल्यावर नाव टाकतात मातृपितृ छाया.
ह्याची मातृवट्यावर पितृवट्यावर आणि छाया खाटावर आरामला तुझ्या बंगल्याला. कोई नहीं माने माँ बाप कोई नहीं माने, कोई नहीं माने, माँ बाप कोई नहीं माने. औरत को बहुमान रे, औरत का बहुमान रे, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान. आई रे आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. 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 सत्संग कोई नहीं माने, सत्संग कोई नहीं मन, सत्संग कोई नहीं मन, सत्संग कोई नहीं माने. हितड़ों का बहुमान रे, हितड़ों का बहुमान, आई रे आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. आई रे बेईमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. दुनियाच वाटोळ मला. पुण्यवंत पतळलो की निघाला, दरिद्रित भाग्यवंत केला. स्वर्गाचं बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काय जग आहे देवा. ह्यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. म्हणजे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला. अरे माणसे का कोण आहे आपण. अरे महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती, लग्न बॉम्बलाई केली असती. नवशे कन्या पुत्र होती, का करने लागे पती, का करने लागे पती, का करने लागे पती. नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करने लागे पती. माणसं वरमच सुद्धा आणि पुन्हा म्हणतात देवानं दिलं नाही. अरे येड्या, तू नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला पण बापाच्या कमरेत लाता घातल्या. देव भेटणार का रे पोरांनो. 10 दिवस गणपतीन बडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही. तो नाचत बुडवला का ग माय. नवरात्राची उपासन दसऱ्या दिवशी बुवा काढा ना आंबाबाई पावली नाही. काय लोकांची मेंटॅलिटी आहे. तोंडावर लोक म्हणतात बोकड कापा, कोंबडी कापा, नाही तर देव कोपतय. देव कधीच कोपत. योग निश्चित जाणं माझा. अरे सामाजिक दृष्टिकोनातून जरा तरी विचार करत जा रे. प्रामाणिकपणा जपत जा, सत्य बघत जा. आमच्याकडे कर्म कमी भाव भाटा जास्त आहे. म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, रिक्षात आला तर मूर्ख आहे. पेटवा मग एक एक कडनं. म्हणजे पोरगी वरातीत नाचली, सुशिक्षित, कीर्तनात नाचली, नालायक. अरे वा, मानले पाहिजे माऊली तुमच्या डोळ्याला.
जी नवरदेवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि जी कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही कोण, पोतराज. अरे येड्या, त्याला चावना पण घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र, कुळीचं परमार्थ आहे रे. वेड्यासारखं लोक अवघडच आहे बघा. ज्या मंदिराचा आकार मोठा आहे त्याला गर्दी जास्त आहे. देवात सुद्धा भेदभाव आहे आमच्याकडे. टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस येणं तरी तिरुपतीला मरतो. पंढरी, शेगाव, पाय त्याला आहे खपत. देव वेगळा नसतो रे. तिरुपतीचे बालाजी काय, पंढरीचा पांडुरंग काय, देऊचे तुकोबाराय काय, आळंदीचे ज्ञानोबाराय काय, आणि आपल्या गावातलं संतांचं मंदिर काय, सगळं सारखंच आहे, फक्त मान्यवर. तुम्ही किती भावनेने दर्शन घेताय. मैया वेश मनवे म्हणते उपासते श्रद्धया पर्योपेता असते मग युक्त तमामता. हे महत्वाचं आहे, श्रद्धा महत्वाची आहे. बाकी काही त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे बिनमुख तो नर पापिया. द्वैताची झाडांनी गुरु विन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेला नामी. विनंती ठाईच वैसोनी करा आवडी अनंत न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. देव इथं आहे द्वारकेचा राणा. तुम्हा आम्हाला फक्त समजलं पाहिजे, आणि हे ज्याला समजलं तयाचा हरिक वाटे देवा. मग ज्याला समजून सुद्धा त्यानं केलं नाही त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही. कारण माणसाला, मी म्हणले ना मगाशी, माणसं चुका मान्य करत नाही. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही. म्हणलं दादा कोणाचीच ऐकत नाही, त्याचं काय एवढं बरं काय. तो म्हणला तसं नाही, माझी ऐकत नाही. म्हणलं हा ना. म्हणलं तसं नाही, माझीला ऐकू येत नाही. म्हणलं हे वेगळं आहे. मग तू माझ्याकडे का आला, डॉक्टरकडे मर ना. ते म्हणलं तसं नाही, ती डॉक्टरचंही ऐकत नाही, तिला मान्यच नाही की तिला ऐकू येत नाही. 20 वर्ष झालं मी ती असं कसा संसार करतोय माझी मला माहिती. ताई ते तुम्हाला मानती, तुम्ही फक्त तिला जाऊन सांगा की बाई तुला ऐकू येत. म्हणलं ती कुणाचं ऐकत नाही, माझं बरं ऐकून. मी म्हणलं एक काम कर, तू घरी जा आणि तिला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही तेवढं बघ, आणि तुझं एकदा कन्फर्म झालं की मी येते महाराज बरं का. आता मला कीर्तन आहे. मग तो गेला घरी, त्यानं दरवाजा वाजवला, त्याच्या नातून दरवाजा उघडला, त्यानं दरवाजातनच बायकोला हाक मारली. बायको किचन मध्ये होती. ती म्हणला का ग कुठली भाजी केली. हिचा काही आवाज आला. हा म्हणला हिला किचनच्या दरवाजा म्हणजे दरवाजापासून किचन पर्यंत ऐकू येत नाही. मग सोप्याजवळ गेला, का ग कुठली भाजी केली. तरी हिचा आवाज आला. म्हणला हिला सोप्यापासून ऐकू येत नाही. मग किचनच्या दरवाजाजवळ गेला, का ग कुठली भाजी केली. तरी हिनं उत्तर दिलं. म्हणला कार्यक्रम लयच बेकार दिसतोय. मग पाठीशी जाऊन उभा राहिला, का ग कुठली भाजी केली. हिनं रागानं चुलीवरची कढई उचलली, त्याच्या समोर आदळली. म्हणली 4दा सांगितलंय बटाट्याची केली. कळलं त्यालाच कळलं महाराज. काय कळलं. असंच आहे महाराज बरं का. नाही तुम्ही असलेच आहे, तुम्ही दरबारच्या ना आमच्या चुका काढताय महाराज बरं का. दरवेळेस बायकोचं चुकतं असं विनोद आहे. लक्षात घ्या, आपली चूक आहे, देव आपण दोष त्याला देतो. आपलं वर्म चुकल्याशिवाय देव शिक्षा देत. प्रथम तर देव काहीच करत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. फिरून फिरून ते आपल्याकडेच येतं रे माऊली. तुम्हाला कळतंय का. एक साधं उदाहरण देते बघा. आयुष्यभर ह्याला वाटलं माझ्या बायकोला ऐकू येत नाही, मूळता याला ऐकू येत नव्हतं, इतकं मूर्ख ते होतं महाराज बरं का. तशी आपली जिंदगानी आहे. म्हणजे साधं उदाहरण सांगते, कर्माची कशी गोष्ट असते. माणूस रस्त्याने चालला, चलत चलत त्याला एक रसरशीत आंब्याचं झाड दिसलं. आंबा लागला होता त्याला. डोळ्याने बघितलं, त्याच्या मोह आवरला नाही. त्याने पायाला सांगितलं जा, हाताला सांगितलं तोड. पाहिलं कुणी. गेले कोण. तोडलं कुणी. चव घेतली, भरलं, समाधान लागलं. तेवढ्यात आला आंब्याचा मालक. आता ह्याच्या बापाचा आंबा होता का तो रस्त्याने चालला होता. आता आपल्याच कष्टाची फळं दुसरं खातोय म्हणल्यावर सहन होणार आहे का. बिलकुल नाही. त्यानं सळसळीत बांबू आणला आणि जी ठोकला पाठीत महाराज बरं का. चला पाहिलं कुणी. गेले कोण. तोडलं कुणी.
चौकुणी घेतली, भरलं काय, समाधान कुणाला लागलं आणि ठोका कुठं बसला? आता हे योग्य आहे का महाराज? तुम्हीच सांगा बरं. पाहिलं एकानं खाल्लं एक समाधान, एकानं ठोका पाटीत नाही. दादा हे कर्माचं चक्र आहे. ठोका जरी पाटीत पडला तरी ठोका पाटीत पडल्यावर पाणी कुठून आलं? बघितलं कुणी होतं? ज्यानं बघितलं त्यालाच भोगावं लागलं महाराज बरं का. जर त्यानं बघून गप बसला असता त्याला पाणी येऊ लागलं नसतं. त्यानं बघून कुटाणा केला म्हणून त्याला भोगावं. चक्र असंच आहे. तुम्ही किती म्हणलात की वाचाल पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जगरे शयनम या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. म्हणून सांगतोय जने कर्म झाले तेचे भोग आले, जने कर्म झाले तेचे भोग आले, जने कर्म झाले तेचे भोग आले, जने कर्म झाले तेचे भोग आले. हरिमुखी अखंड चिंतन एवढं केलं की तुम्ही सुटले. पण महाराज हे करून पण सुटत नाही. काय झालं ना, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणलं वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडं महाराज. पण काय तो काय म्हणला, वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे तुला वर्षात. हा वर्षाने महागारी आला, म्हणला भांडता येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणलं दुसरा घे, पण माणसं बोंबलू नको महाराज. दुसरा दिला. हा 2 वर्षांना आला, म्हणला पक्का भामटा येतो. 2 वर्ष झाली लेकरू नाही. महाराज म्हणला हे बघ, एकतर माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. समजून घ्या महाराज बरं का. तू 2दाही एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. येड्यांनो, स्वार्थसहित केलेला परमार्थ कुठं परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो का? बरं वासनेसहित केलेला परमार्थ कुठं परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो का? मग जागा तोय जो सत्य. मग आमच्यासाठी सत्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय. थोडा त्रास होईल. समाजाचं हिताचं काम करत असताना त्रास होतोच. लोक बोलतातच. महाराज लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? माऊली लोक बायको करू देत नाही, जगू देत असतात. होय रे, मरू द्या. लोक हसलं तरी वाईट म्हणतात, आणि नाही हसलं तरी. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात नेबळ आठवत नुसतंच उभं राहिलं त्याला काही कळा होती बाई. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही, नाच नाच जिरी होती. मग करू काय? ही लोक जगूही देत नाही, मरूही देत नाही माऊली. पण ह्यांचा विचार करायचा. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. परमात्मा सोबत कोणी काहीच करू शकत. आज नानांची संकल्पी पूर्ती झाली आहे. ह्याला कारणीभूत परमात्मा आहे. जिथं कर्म सत्य आहे ना तिथं